माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या. आपण स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशात आहोत आणि भारत देश हा लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाहीच्या देशामध्ये मी आज बौद्ध सामाजिक कार्यकर्ता, मला उपोषणाची वेळ यावी, मग पीडित महिलेला काय न्याय मिळतो माझ्या महाराष्ट्रात? CP साहेब, DCP साहेब, ACP साहेब यांनी मान्य केलं, एका बौद्ध महिलेवर अत्याचार झालेले आहे, त्यांनी ऑर्डर दिलेली आहे, त्यांचा FIR घ्या आणि आरोपींना अरेस्ट करा. मग स्थानिक लोकल पोलीस स्टेशन काय करतं आणि का दिरंगाई 2 वर्ष केली? काय घडलं? काय घडलं मी सर्व सांगणार. मी आज पत्रव्यवहार 40 केले, जिकडे तिकडे सगळीकडे. अरे पत्रव्यवहार ज्या तक्रारी दिल्या त्यांचं पण निरसन होतं ना त्वरित, आणि ॲट्रॉसिटीचा FIR तर त्वरित दाखल होतो. 2 वर्ष लागतात का? अरे मला उपोषणाची वेळ आणली. अरे पोलीस खात्यामध्ये सर्वच भ्रष्ट पोलीस नाही आहेत, प्रामाणिक पोलीस पण आहेत. माझा FIR म्हणजे माझाच विजय नाही आहे, त्या विकृतीचा नाश आहे आणि पोलिसांचा पण विजय आहे. प्रामाणिक पोलीस कोण? मी सांगणार. निष्पाप कुत्र्यांना आधी मारलं, त्यांचे अपराध काय आहे मी आधी सांगितलं होतं पोलिसांना, तरी पण दुर्लक्ष केलं. शेवटी त्यांनी मला पिडलं, छळलं, मला ते भाड्याचं घर सोडलं, मी विकतचं घर बांधलं, तिथेही त्रास संपला नाही. मित्रांनो, आज मला उपोषण करण्याची पाळी आली आहे. या लोकशाहीच्या देशामध्ये एका महिलेला उपोषण करण्याची पाळी येते. मी सक्षम आहे, माझे बाबासाहेब सक्षम होते, त्यांनी संविधान लिहिलेले आहे भारतासाठी, सर्व धर्मियांसाठी. आमच्या हातात कलम दिलेला आहे, कलम बोलताय, तो कलम मी भेट देणार संदीप शेवाळे साहेबांना, स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी. साहेब घ्या कलम, FIR माझा का दिरंगाई झाला आहे मी जाब विचारणार. साहेब कलम बोलत आहे. मित्रांनो साथ द्या. सुचित्रा सुर्वे सामाजिक कार्यकर्ता आज उपोषणाला बसणार आहे. माझ्या पोलिसांनी दिरंगाई केली ॲट्रॉसिटीचा FIR घेण्यासाठी म्हणून.